पेट्रोल पंपावर गेल्यावर आता अनेकांना एक प्रश्न पडतोय. आपण भरत असलेलं E20 पेट्रोल नेमकं काय आहे? यामुळे गाडीचं मायलेज कमी होतंय का? इंजिन खराब होतंय का? विमा कंपनी क्लेम नाकारते का? आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे मुंग्या लागण्याचे दावे हे कितपत खरे आहेत? आज आपण इथेनॉल मिश्रित पेट्रोल बाबतचे सर्व गैरसमज, त्याचे फायदे तोटे आणि केंद्र सरकारच्या भूमिकेपासून ते सामान्य वाहन चालकांच्या चिंतेपर्यंत प्रत्येक मुद्दा समजून घेणार आहोत. नमस्कार, मी शनाया. अमेरिका आणि इराणमधील तणावानंतर जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली. भारतासारख्या देशाला आपल्या गरजेपेक्षा मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल हे आयात करावं लागलं. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होतो. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक वेळा इथेनॉलला भविष्यातील पर्यायी इंधन म्हणून संबोधलं आहे. हे आपण अनेक त्यांच्या भाषणामधनं ऐकलेलं आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया की इथेनॉल म्हणजे नेमकं काय आहे. इथेनॉल हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे. तो मुख्यतः ऊस, मका, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार केला जातो. भारतात मोठ्या प्रमाणात ऊसाच्या मळीपासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. जेव्हा पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलं जातं तेव्हा त्याला E20 पेट्रोल म्हटलं जातं. आता सर्वात मोठा प्रश्न, इथेनॉलमुळे मायलेज खरंच कमी होतं का? केंद्रीय पेट्रोलियम मंत्री जे हरदीप सिंग पुरी आहेत यांनी यावर स्पष्टपणे सांगितले की इथेनॉलमुळे काही प्रमाणात मायलेज कमी होऊ शकतं आणि ते खरं आहे. कारण इथेनॉलची ऊर्जा क्षमता पारंपरिक पेट्रोलपेक्षा थोडीशी कमी असते. तज्ज्ञांच्या मते E20 पेट्रोल वापरल्यास साधारणतः 3 ते 7% मायलेजमध्ये घट जाणवू शकते. मात्र ही घट वाहनाचा प्रकार, इंजिनची स्थिती, ड्रायव्हिंग स्टाईल आणि वाहन E20 साठी डिझाईन केलेलं आहे की नाही यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजेच मायलेज काही प्रमाणात कमी होऊ शकतं, पण त्यामुळे वाहनांचं नुकसान होतं असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. मग एक प्रश्न असा निर्माण होतो की जर इथेनॉलमुळे मायलेज कमी होत असेल तर रेसिंग कारमध्ये त्याचा वापर का केला जातो? यावर हरदीप सिंग पुरे यांनी सांगितलं की इथेनॉलचा वापर जगभरातील अनेक रेसिंग कारमध्ये केला जातो. यामागचं कारण म्हणजे इथेनॉलचं ऑक्टेन रेटिंग जास्त असतं. त्यामुळे इंजिनला चांगलं ऍक्सेलरेशन मिळतं आणि उच्च कार्यक्षमता साध्य करता देखील येते. त्यामुळे इथेनॉल हे कमी दर्जाचं इंधन आहे हा समज अजिबात चुकीचा आहे. सोशल मीडियावर अनेकदा असा दावा केला जातोय की E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होतं, गाडीचे पार्ट्स खराब होतात आणि इंधन प्रणालीवर परिणाम होतो. मात्र केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात असं स्पष्ट केलं की E20 मुळे इंजिन किंवा वाहनांच्या पार्ट्सचे नुकसान झाल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा अजूनपर्यंत तरी उपलब्ध नाही. मात्र या गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. एप्रिल 2023 नंतर बनलेल्या बहुतांश नवीन कार आणि दुचाकी E20 साठी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन वाहनांमध्ये E20 वापरणं सुरक्षित मानलं जातं. परंतु 2023 पूर्वीच्या काही जुन्या वाहनांसाठी वाहन उत्पादकांच्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. आता प्रश्न येतो की तुमची गाडी E20 साठी योग्य आहे का? हे तपासण्यासाठी 2 सोपे मार्ग आहेत. पहिला म्हणजे गाडीच्या फ्युएल टँकच्या झाकणावर E20 असा उल्लेख आहे का ते पहा. दुसरा म्हणजे गाडीच्या युजर मॅन्युअलमध्ये E20 सुसंगततेची माहिती तपासणं गरजेचं आहे. जर तुमची गाडी नवीन मॉडेलची असेल तर ती E20 साठी अनुकूल असण्याची जास्त शक्यता आहे. आणखी एक मोठा गैरसमज म्हणजे E20 पेट्रोल वापरल्यामुळे विमा कंपनी क्लेम नाकारते. केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की E20 पेट्रोलचा वापर केल्यामुळे विमा पॉलिसीवर कोणता देखील परिणाम होणार नाही. विमा कंपन्यांनीही अशा प्रकारचा कोणताही नियम अस्तित्वात नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे E20 वापरल्यामुळे इन्शुरन्स क्लेम नाकारला जाईल ही भीती आहे ती निरर्थक आहे. सोशल मीडियावर आणखीन एक दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय, तो म्हणजे इथेनॉलमुळे पेट्रोल टाकीजवळ मुंग्या लागतात. पण वैज्ञानिक दृष्ट्या देखील हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केले. इंधनासाठी वापरला जाणारा इथेनॉल हा अनेक वैज्ञानिक प्रक्रियांमधनं तयार केला जातो. त्यामध्ये साखरेचा अंश शिल्लक राहत नाही. शिवाय कीटकांना दूर ठेवण्यासाठी विशेष रसायनांचा देखील वापर केला जातो. त्यामुळे इथेनॉलमुळे मुंग्या लागतात हा निव्वळ गैरसमज आहे आणि तोही सोशल मीडियावरचा. मग सरकार इथेनॉलवर इतका भर का देत आहे? तर यामागची 3 प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे भारताची कच्च्या तेलावरील आयात कमी करणं, दुसरं म्हणजे वाहनांमधनं होणारं प्रदूषण कमी करणं आणि तिसरं म्हणजे शेतकरी आणि साखर उद्योगाला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणं. इथेनॉल उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे. राज्यात सध्या सुमारे 402 कोटी लिटर इतकी इथेनॉल उत्पादन क्षमता आहे. राज्यातील 144 इथेनॉल प्रकल्प कार्यरत आहेत. ऊसाच्या मळीपासून सुमारे 316 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची क्षमता उपलब्ध आहे.
तर धान्यांपासून सुमारे 50 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता आहे. गेल्या वर्षी इथेनॉल विक्रीमुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगाला तब्बल 6,725 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं. मात्र एकीकडे सरकार इथेनॉलला प्रोत्साहन देत असतानाच दुसरीकडे काही तज्ज्ञ, वाहन मालक आणि काही उद्योजकांकडून याला विरोध देखील केला जातोय, की त्यांच्या मते जुन्या वाहनांवर दीर्घकालीन परिणाम काय होतील याचा अजून पुरेसा अभ्यास देखील झालेला नाही. याच कारणांमुळे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात असं सांगितलं की E20चा वापर सध्या व्यापक मूल्यांकनाच्या टप्प्यात असून त्यांचे अंतिम निष्कर्ष जे आहे पुढील काळात स्पष्ट होतील. तर निष्कर्ष काय? इथेनॉलमुळे मायलेज काही प्रमाणात कमी होऊ शकतं हे खरं आहे. पण त्यामुळे वाहन लगेच खराब होतं, विमा रद्द होतो आणि पेट्रोल टाकीजवळ मुंग्या लागतात, हे तिन्ही दावे सध्या तरी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. इथेनॉल हा भारतासाठी कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा एक महत्वाचा पर्याय ठरू शकतो. मात्र त्याचे दीर्घकालीन परिणाम, वाहनाची सुसंगतता आणि ग्राहकांचा अनुभव यावर अजूनही अभ्यास बाकी आहे. तुम्ही E20 पेट्रोल वापरत आहात का? तुम्हाला मायलेजमध्ये काही फरक जाणवलाय का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.